नवरात्री स्पेशल अगदी झटपट होणारी उपवासाची रेसिपी बनवूया। 200 ग्रॅम पनीर अशा पद्धतीने कट करून घेतले, लागणारे मसाले काढून घेतलेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 काजू घालून घ्यायचे आहेत। यामध्ये दही घालून घ्यायचे, कमी आंबट असलेलं दही वापरायचं म्हणजे रेसिपी चवीला खूप छान लागते। इथे आपलं दही घालून झालेलं आहे। पाणी न घालता आपल्याला याचं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। एका बाउलवरती चाळण ठेवून हे बॅटर आपण गाळून घेणार आहोत। आता यामध्ये 2 चमचे भाजून बारीक केलेले शाबूत तांदळाचं पीठ असते ते घालून घ्यायचे। हे शाबूत तांदूळ पीठ यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी शोषलं जातं, थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा। पातळसर याची पेस्ट तयार करून घ्यायची। तयार झालेल्या पेस्टमध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं, उपवासाचं लाल तिखट वापरायचं, चवीनुसार मीठ घालायचं। पेस्ट एकसारखी मिक्स करून घ्यायची। तयार झालेली पेस्ट पनीरच्या क्यूबला एकसारखी चोळून लावायची। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये उपवासाचं तेल वापरतो ते घालून घ्यायचं। पनीरचे क्यूब एकसारखे भजी ज्याप्रमाणे तळतो त्याप्रमाणे यामध्ये तळण्यासाठी सोडून घ्यायचे। दोन्ही बाजू खरपूस भाजायच्या। अगदी झटपट अशी ही खाण्यासाठी रेसिपी तयार होते। व्हिडिओ